नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, कोकण रेल्वेकडून आपल्याला एक अपडेट मिळाली आहे. ती म्हणजेच की फीज रिफंडबद्दल खूप विद्यार्थ्यांना मेल आले आहेत. ज्यांना कोणाला मेल आले आहेत, त्यांना मी या व्हिडिओमध्ये त्याबद्दल माहिती देणार आहे, की तो जो मेल आहे तो कशाबद्दल आहे? एक्झाम फीज रिफंडबद्दल आहे, की ट्रेन तिकीट रिफंडबद्दल आहे? यामध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. आणि ही फीज जर तुम्हाला परत पाहिजे असेल, तर तुम्हाला त्यासाठी काय करावे लागेल, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मी व्हिडिओला सुरुवात करतो. तर बघा, तो मेल काय आहे तो दाखवण्या अगोदर मी तुम्हाला एक्झामिनेशन फीबद्दल थोडं शॉर्टमध्ये माहिती सांगतो. आता याचा जो व्हिडिओ आहे मी याआधी पण तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती दिलेला आहे. तुम्ही तिथून बघू शकता. तर बघा, तुमची जी एक्झामिनेशन फी होती ₹885 होती आणि जे रिफंड येणार आहे तुम्हाला 750 येणार आहे. त्याबद्दल जर तुम्ही कॅटेगरी बघितली यामध्ये दिलेली आहे बघा, कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू एस-सी, एस-टी, एक्स सर्व्हिसमॅन, फिमेल मायनॉरिटीज ऑर इकॉनॉमिकली आणि बॅकवर्ड क्लास ई-बी-सी, पी-डब्ल्यू-बी-डी कॅटेगरीज. The fee shall be refunded to the candidate duly deducting bank charges as applicable on appearing CBT. जर का तुम्ही CBT अपेअरिंग केली असेल, म्हणजेच की तुम्ही CBTला जर उपस्थित राहिले असाल, तर तुमची जे एक्झाम फीज आहेत ते रिफंड मिळणार आहेत. त्यानंतर बघा, तुम्हाला मी सांगितलं की ज्या प्रकारे तुम्ही नेट बँकिंग थ्रू किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यापैकी जर तुम्ही एक्झामिनेशन फीज जर तुम्ही दिली असेल, तर तुमच्या त्याच अकाउंटमध्ये जे आहे तुमची रिफंड होणार आहे. जे की 750 टोटल अमाउंट तुमची रिफंड होणार आहे. त्यानंतर जर बघितलं आपण, की बघा फ्री ट्रॅव्हल फॅसिलिटी याबद्दल माहिती दिलेली आहे. यामध्ये जर बघितलं तुम्ही फक्त की एस-सी, एस-टी कॅन्डिडेट जे आहेत, त्यांनाच जे आहे याचा जो लाभ मिळाला आहे. त्यामध्ये जर बघितलं आपण, की जे कॅन्डिडेट एक्झाम द्यायला गेले असतील रेल्वेने, त्याचे जे रिफंड आहे तुम्हाला मिळणार आहे आणि ते कशाप्रकारे मिळणार आहे, त्याचा जो मेल आहे त्यामध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो. तर चला मी तुम्हाला तो मेल दाखवतो विद्यार्थ्यांना काय आलेला आहे तर. तर बघा, आता तुम्हाला अशा प्रकारे जो आहे मेल तुम्हाला दिसून येत आहे. भरपूर विद्यार्थ्यांना जो आहे अशा प्रकारचा जो मेल आहे तो आलेला असेल. यामध्ये दिलेला आहे तुम्हाला ट्रेन तिकीट रिइंबर्समेंट फॉर के-आर-सी रिक्रुटमेंट. म्हणजेच की 13 ते 16 जानेवारीमध्ये जर तुमचा एक्झाम झाला असेल आणि ट्रेन तिकीट म्हणजेच की तुम्ही जर ट्रेनने प्रवास केला असेल, ज्या ठिकाणी तुमचं एक्झाम सेंटर असेल आणि तुमचं जे होम आहे म्हणजे होमटाऊन जिथून जर तुम्ही प्रवास केला असेल तुमच्या एक्झाम सेंटरपर्यंत ट्रेननी, तर तुमच्यासाठी जे आहे ट्रेन तिकीट रिइंबर्समेंट म्हणजेच की ट्रेन तिकीटचे जे भाडे आहे ते परत कसे मिळेल याबद्दल यांनी माहिती दिलेली आहे. आता खाली जर बघितलं आपण काय दिलेलं आहे बघा, डिअर कॅन्डिडेट, फॉर द पर्पज ऑफ अरेंजिंग रिइंबर्समेंट टुवर्ड द बुकिंग ऑफ ट्रेन तिकीट एक्सपेंडिचर इन सेकंड क्लास स्लीपर इन रेफरन्स टू द कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच की CBT हेल्ड बाय कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड बिटवीन 13 जानेवारी 16 जानेवारी. तुम्हाला माहिती असेल की कोकण रेल्वेची एक्झाम जी आहे ते 13 जानेवारी ते 16 जानेवारीपर्यंत होती. आणि बघा यामध्ये दिलेलं आहे, प्लीज प्रोव्हाइड डिटेल ॲज पर द अटॅच फाईल. आता यामध्ये तुम्हाला आणखी एक फाईल जी आहे तुम्हाला अटॅच करून मिळाली आहे. आता त्यामध्ये काय माहिती दिलेली आहे आपण ते बघूया चला. तर बघू शकता तुम्ही आता ती जी फाईल जी अटॅच केलेली आहे ती अशा प्रकारची आहे आणि यामध्ये काय-काय पॉइंट तुम्हाला दिलेले आहे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, सर्वात आधी जर बघितलं आपण 1 नंबरला दिलेला ॲप्लिकेशन नंबर, जे की तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायच्या वेळेस तुमचा ॲप्लिकेशन नंबर येतो. त्यानंतर जर बघितलं आपण सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ ई-कॉल लेटर फॉर CBT, जे की तुमचं हॉल तिकीट असते त्याची सेल्फ अटेस्टेड कॉपी करायची. त्यानंतर बघा, सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ कास्ट सर्टिफिकेट इश्यू बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी. कास्ट सर्टिफिकेटबद्दल माहिती दिलेली आहे, त्याची जी सेल्फ अटेस्टेड कॉपी तुम्हाला मागितली आहे. त्यानंतर बघा, ट्रेन तिकीट इन ओरिजिनल किंवा सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ ऑनलाईन रेल्वे तिकीट. बघा, जेव्हा तुम्ही ट्रेननी प्रवास केला असेल एक्झामसाठी जायला, तेव्हा जे आहे तुमचं ट्रेनचं तिकीट ओरिजिनल किंवा बघा सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑनलाईन रेल्वे तिकीट याबद्दल तुम्हाला जे आहे तुमचं सेल्फ द्यावे लागणार आहे. जेव्हा तुम्ही जर अप्लाय म्हणजे पोस्टाने जेव्हा तुम्ही पाठवसाल कोकण रेल्वेला, त्या टाईमला जे आहे तुम्हाला हे डॉक्युमेंट जे आहे अटॅच करून जे पाठवावे लागतील. त्याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे कोणत्या ॲड्रेसवर तुम्हाला पाठवायचे आहे आणि कशाप्रकारे जे आहे तुम्हाला पुढची प्रोसेस राहणार आहे. त्यानंतर जर बघितलं आपण 5 नंबरचा पॉइंट, जर्नी ट्रॅव्हल फ्रॉम. बघा यामध्ये दिलेलं आहे तुम्ही कुठून प्रवास केलेला आहे आणि कुठपर्यंत. म्हणजेच तुमचं कोण्या ठिकाणापासून जे आहे तुमचं एक्झाम सेंटर कोण्या ठिकाणी होतं याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे. त्यानंतर जर बघितलं आपण अमाउंट क्लेम टू बी रिफंडेड रुपये. बघा तुम्ही तुमचं जे भाडं आहे ते किती रुपये लागलेलं आहे, म्हणजेच की ट्रॅव्हल करायच्या वेळेस तुम्हाला यामध्ये द्यायचं आहे, जे की तुम्हाला तिकीटवरती दिलेलं असेल. त्यानंतर बघितलं आपण 7 नंबरला बँक डिटेल इन विच अमाउंट टू बी रिफंडेड. तर बघा यामध्ये तुम्हाला नेम ऑफ अकाउंट होल्डर, नेम ऑफ द बँक ब्रांच, अकाउंट नंबर, IFSC कोड आणि MICR कोड
अशी जी आहे तुम्हाला बँक डिटेल द्यावी लागेल. त्यानंतर जर बघितलं आपण खाली बघा नोटमध्ये काय दिलेलं आहे बघा, की 1 नंबरला दिलेला आहे कॅन्सल चेक लीफ ओरिजिनल. त्यानंतर 2 नंबरला जे आहे कॉपी ऑफ द फर्स्ट पेज ऑफ बँक पासबुक इफ अकाउंट होल्डर नेम नॉट अपिअरिंग इन द चेक लीफ. बघा जर चेक लीफमध्ये जर अकाउंट नंबरचं जर अकाउंट होल्डरचं नाव जर अपिअरिंग होत नसेल, तर तुमचं जे फर्स्ट पेज आहे पासबुक बँक पासबुकचं ते तुम्हाला द्यावं लागेल कॉपी, म्हणजेच की झेरॉक्स मारून. त्यानंतर जर बघितलं आपण की प्लीज नोट दॅट यामध्ये काय दिलेलं आहे बघा पॉइंट एला ऑल द अबोव डिटेल्स आर मॅन्डेटरी, म्हणजेच की वरील जेवढे आपण डिटेल आहे ते लागणारच आहे तुम्हाला. त्यानंतर बघा फॉर रिइम्बर्समेंट ऑफ ट्रेन तिकीट विथ अ रिक्वेस्ट लेटर फॉर अ रिफंड, म्हणजेच की बघा जर तुम्हाला रिफंड पाहिजे असेल तर ॲप्लिकेशन लेटर तुम्हाला द्यावं लागेल. आता ॲप्लिकेशन लेटर कशाप्रकारे द्यावे लागेल त्याबद्दल जे आहे मी तुम्हाला ॲप्लिकेशन लेटर जे आहे ऑलरेडी बनवलेलं आहे ते मी माझ्या टेलिग्रामवरती तुम्हाला दिलेलं आहे. जाऊन तुम्ही तिथून डाउनलोड करून बघू शकता. आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे की ॲप्लिकेशन लेटर कसं असते आणि त्यामध्ये काय माहिती जी आहे तुम्हाला डिटेल भरावी लागेल. त्यानंतर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट अटॅच करून जे आहे तुम्हाला जे कोकण रेल्वेने ॲड्रेस दिलेला आहे त्यावरती जे आहे तुम्हाला पोस्ट करायचं आहे. त्यानंतर बघा पॉइंट बी मध्ये दिलेला आहे इफ कॅन्डिडेट परचेस हायर क्लास ट्रेन तिकीट रिइम्बर्समेंट विल ओनली बी कन्सिडर्ड फॉर सेकंड क्लास स्लीपर किंवा लोअर क्लास ॲज द केस मे बी. बघा जर का तुम्ही एसीचं पण जर तिकीट बुक केलं असेल तर तुमचं फक्त काय कन्सिडर केलं जाणार की सेकंड क्लास स्लीपर याचं जे आहे तुमचं कन्सिडर केलं जाणार आहे किंवा लोअर क्लास यामध्ये जर तुमचं कन्सिडर केलं जाणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा की द अबोव मेन्शन डिटेल्स ॲज वेल ॲज डॉक्युमेंट्स शुड रीच फिजिकली किंवा बाय पोस्ट एक्सेट्रा ऑन ऑर बिफोर 28/2/2025 ऑन द फॉलोइंग ॲड्रेस. बघा ही जी डिटेल जे माहिती तुम्हाला दिलेली आहे ही जी फिजिकली किंवा पोस्टाने जर तुम्ही पाठवसाल तर 28/2/2025 ही जी आहे तुमची लास्ट डेट असणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि ही तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जे आहे स्पीड पोस्टनी पाठवायचा प्रयत्न करावे, कारण की बघा साधारण पोस्ट करून जर तुम्ही पाठवसाल तर लवकर पोहोचणार नाही, म्हणून तुम्ही स्पीड पोस्टने जे आहे तुम्ही पाठवू शकता जेणेकरून ते लवकरात लवकर कोकण रेल्वेचा जो ॲड्रेस तुम्हाला हा इथं दिसून येणार आहे यावरती जाणार. बघा हा जो ॲड्रेस तुम्हाला दिसून येत आहे हा तुम्हाला संपूर्ण ॲड्रेस यावरती तुम्हाला जे आहे तुम्हाला हे संपूर्ण डिटेल जे आहे एका पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन जे आहे तुम्हाला पाठवावे लागणार आहे स्पीड पोस्टनी. आता हा जो ॲड्रेस तुम्हाला दाखवतो रिक्रुटमेंट सेल कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड 6th फ्लोअर बेलापूर भवन प्लॉट नंबर 6 सेक्टर 11 CBD बेलापूर नियर CBD बेलापूर रेल्वे स्टेशन आणि हा पिनकोड तुम्हाला इथे दिलेला आहे. आता ही जी माहिती आहे बरोबर फिल करायची जेणेकरून जे आहे तुमचा जो ॲड्रेस आहे तो चुकायला नको आणि जी माहिती आहे तुमची करेक्ट ॲड्रेसवरती ते पोहोचायला पाहिजे. त्यानंतर बघितलं आपण यामध्ये आणखी काय दिलेलं आहे बघा KRCL विल नॉट बी रिस्पॉन्सिबल फॉर पोस्टर ऑर एनी डिले फॉर सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर रिफंड. बघा यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की आम्ही स्वतः रिस्पॉन्सिबल राहू नाही पोस्टल किंवा एनी डिले झालेला आहे सबमिशनसाठी तर तुमचं जे ॲप्लिकेशन फॉर रिफंड ते तुम्हाला मिळू शकणार नाही आहे. म्हणून वेळेच्या आत म्हणजेच की 28/2/2025 जे आहे तुमची लास्ट डेट असणार आहे त्या अगोदरच तुमची जी डिटेल आहे ते पोहोचायला हवी. रिफंड शाल बी सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन मेन्शन इन द रिक्रुटमेंट नोटिफिकेशन नंबर. बघा यामध्ये जे आहे जे व्हॅकन्सी निघाली होती त्याची नोटिफिकेशन नंबर तुम्हाला इथे दिसून येणार आहे. आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी माहिती आहे हे जे आहे ट्रेन तिकीट रिइम्बर्समेंट म्हणजेच की ट्रेनचे जे भाडे आहे ते परत मिळवण्यासाठी आहे आणि याबद्दल जे आहे एक्झाम फीसबद्दल यांनी माहिती दिलेली नाही आहे, कारण की हा जो मेल तुम्हाला दिसून येत आहे हा ट्रेन तिकीट रिइम्बर्समेंट आहे, म्हणजेच की ट्रेनचे भाडे परत मिळवण्यासाठी. आता एक्झाम फीसबद्दल जर असतं तर एक्झाम फीसचं जर मेन्शन यांनी केलेलं असतं तर एक्झाम फीस रिफंडबद्दल यांनी मेन्शन केलेलं नाही आहे. ते तुमची जी एक्झाम फीज आहे ते ऑटोमॅटिकली तुमच्या ज्या पण अकाउंटमधून कटले पैसे त्या अकाउंटमध्ये जे आहे ते परत मिळणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आणि जर तसं जर झालं नाही तर जसं तुम्हाला ट्रेन तिकीटबद्दल जे आहे तुम्हाला माहिती मिळाली आहे की कशाप्रकारे तुम्ही तुमचे जे पैसे आहे ते परत मिळू शकतात, तशीच अपडेट तुम्हाला एक्झाम फीस रिफंडबद्दल पण येऊ शकते. कारण की बघा ट्रेन ट्रॅव्हल फॅसिलिटी जी आहे फक्त SC-ST कॅटेगरीसाठीच आहे आणि जर तुम्ही बघितलं एक्झाम फीस रिफंडमध्ये बघू शकता SC-ST येते, PWBD येते आणि अशा 2-3 आणखी कॅटेगरी येतात की त्यांना पण जे आहे एक्झाम फीस रिफंड मिळते. तर आणि SC-ST कॅटेगरींनाच फक्त जे आहे ट्रॅव्हल फीस जे आहे तुम्हाला रिफंड मिळते. आता तुम्हाला मी ॲप्लिकेशन लेटर दाखवतो चला. तर बघा ॲप्लिकेशन लेटरचा जो फॉर्मॅट आहे मी अशा प्रकारे तुम्हाला बनवून दिलेला आहे, जे की माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला दिलेला आहे. आता बघा तुम्हाला कोणत्या ॲड्रेसवरती पाठवायचं आहे तर बघा हे जे ॲड्रेस आहे तुम्हाला इथे दिलेला आहे त्यानंतर तुम्ही तिथं डेट टाकू शकता.
त्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट दिलेला आहे ॲप्लिकेशन फॉर रिइम्बर्समेंट ऑफ ट्रेन तिकीट. त्यानंतर तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता मी संपूर्ण जी माहिती आहे, जी इम्पोर्टंट माहिती यामध्ये टाकलेली आहे. तुमचं बँक अकाउंट नंबर वगैरे काय असेल, पोस्ट वगैरे, त्यानंतर जर्नी कुठूनपासून कुठपर्यंत सर्व काही माहिती तुम्हाला दिलेली आहे. सर्वात आधी जर तुम्ही टाकलं तर तुमचं युअर सिन्सिअरली म्हणजे तुमची सही आणि तुमचं नाव आणि तुमचं जीमेल ॲड्रेस आहे, मोबाईल नंबर आहे, ते संपूर्ण डिटेल तुम्ही टाकून द्यायची. आणि आता तुम्हाला समजून आलं असेल, की ही जी माहिती आहे, ही जी आहे ट्रेन तिकीट रिइम्बर्समेंट म्हणजेच की ट्रेनचे जे भाडे आहे ते परत मिळवण्यासाठी आहे. एक्झाम फीज रिफंडबद्दल जर तुम्हाला मेल आला, तर मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. जेणेकरून मी तुम्हाला त्याचीबद्दल पण माहिती सांगणार आहे, की एक्झाम फीजबद्दल माहिती आहे, की ट्रेन तिकीटबद्दल आहे. कारण की खूप मुलं जे आहे ते कन्फ्यूज होत आहे, की सर एक्झाम फीजबद्दल ही माहिती मिळाली आहे तर नाही. हा जो मेल मला दिसून आलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांनी मला सेंड केलेला आहे, तर त्याला मी सांगणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे जर मेल मिळाला आहे, तर मी त्यांना पण सांगतो, की ही जी माहिती आहे ट्रेन तिकीट रिइम्बर्समेंट म्हणजेच की ट्रेनचे जे भाडे आहे ते परत मिळवण्यासाठी आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. तर बघा अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि काही पण अडचणी जर तुमच्या असतील याबद्दल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल आणि माझी टेलिग्रामची आयडी जी आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे. काही अडचण असेल तर मला टेलिग्रामवरती पण तुम्ही मेसेज करा. जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.